सर मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, अशा पद्धतीची तुम्ही लक्षवेधी जी आहे ती सभागृहाच्या पटलावरती ठेवली. नक्की एक नेमका बेस्ट विभागामध्ये कोणता घोटाळा झालेला आहे आणि त्यामध्ये कोण कोण लोक सामील आहेत या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये? आज सभागृहामध्ये एक लक्षवेधी झाली माझी. ती खरं म्हणजे BST बस आहेत त्या बसच्या विरोधात झालेली आहे. कारण का 2019 ते 2020 ह्या दरम्यान 200 बसेस ई बसेस घेतल्या होत्या. त्या बसेस जेव्हा रोडवरती काढल्या त्यांना अचानक आग लागली होती आणि त्या 200 बस आणखीन 200 घेतल्या, अशा 400 बस आपला वडाळ्याचा जो डेपो आहे त्या डेपोमध्ये पडून आहेत. आणि त्यावेळेला जो अध्यक्ष होते माननीय माजी नगरसेवक आताचे अनिल पाटणकर हे अध्यक्ष होते आणि प्रशासनचे अधिकारी हा मिळून हा मोठा घोटाळा झाला होता. 3,600 एवढा हा मोठा घोटाळा बेस्टमध्ये झाला होता. तो आज मी सभागृहामध्ये लक्षवेधी घेतली आणि त्या लक्षवेधीमध्ये मला उत्तर शासनाने दिलेलं आहे की ज्या कॉन्ट्रॅक्टरनी ह्या बसेसचा जो घोटाळा केला आहे त्याला त्यांनी सस्पेंड केलं आहे आणि त्याला 3 वर्ष त्याला कुठलाच कॉन्ट्रॅक्ट देणार नाही असं करून दिलं आहे. परंतु माझी अशी मागणी आहे आपल्यामार्फत की त्यांनी 3,600 कोटीचा जो घोटाळा केला आहे त्याला अटक व्हायला पाहिजे आणि त्यावेळेला तत्कालीन अध्यक्ष अनिल पाटणकर याला सुद्धा अटक व्हायला पाहिजे. का त्यांच्या काळामध्ये हा घोटाळा झालेला आहे व त्यातले ते अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर ह्या कॉन्ट्रॅक्टरला असं सोडून दिलेलं आहे, खाली त्याला सस्पेंड केलंय. घोटाळा हा नक्की झालाय हा आज प्रशासनाने कबूल केलाय, परंतु त्यांच्यावरती कारवाई खाली त्याला सस्पेंड केलंय. पण त्याला 3,600चा जो घोटाळा झालाय तो घोटाळा करणाऱ्याला कॉन्ट्रॅक्टरला शासन म्हणून त्याला बंद करायला पाहिजे, त्याला अटक करायला पाहिजे, SIT मार्फत त्याची इन्क्वायरी करायला पाहिजे आणि तत्कालीन अध्यक्ष हे माजी नगरसेवक आत्ताचे अनिल पाटणकर यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. परंतु ज्या मंत्री महोदय होत्या माधुरी मिसाळ त्यांनी या सगळ्या लक्षवेधीला उत्तर का दिलं? तुमच्या सगळ्या मागणीला सकारात्मक सरकार आहे? एकदम त्यांनी स्वतः सांगितलं की मी मीटिंग सुद्धा लावते आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरने हा 900 बसचा हा घोटाळा झालेला आहे त्या 900 झालेल्या घोटाळ्याला कॉन्ट्रॅक्टर तर बाद केलेला आहे त्यांनी, पण बाद न करता त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे ना. ती कारवाई केली नाही, त्याला अटक होणं गरजेचं आहे आणि त्यांच्याबरोबर असणारे अधिकारी हे सुद्धा अटक व्हायला अशी मॅडमकडे मागणी केली. मॅडमने मला सांगितलं की आपण परत एक जॉईंट मिटिंग लावू आणि त्या जॉईंट मिटिंगमध्ये आपण निर्णय घेऊ. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.